आपल्याकडे अगदी 30 रुपयापासून आणि हे पूर्ण फोल्डिंग आहे। ही आर्टिस्टचा पीस आहे। आपल्याकडे सगळ्या प्रकारचे कलर्स आहेत। ह्याची क्वालिटी आणि लाईफ चांगली आहे। हातामध्ये दोन पाहू शकतो, म्हणजे आम्हाला खूप आवडला। अशा वेळी जर सगळ्या गोष्टी आपल्याला एकाच ठिकाणी मिळाल्या ना, किती फुटाचा आहे हा? किंवा कोणी असं वर पण लावतंय, ते झुमर पण आपल्याकडे आहे। आता ते एक नंबर आहे। एक कस्टमाइज करायचं असेल, हा ट्रेंडिंग मध्ये होता, ह्याला कोल्हापुरी चांदी बोलतात। हे सगळे प्रीमियम आहेत। हे तुम्हाला आम्ही सगळं रेडी करून देणार। हे झुमर मध्ये पण लाईट आहे, सिंगल पीस कुठेही हँग करू शकता। 24 तास ऑर्डर स्वीकारल्या जातात। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये आणि मी तुमचा राहुल पाटील घेऊन आलो तुमच्यासाठी एक नवीन व्लॉग। सर्वात मोठ्या उत्सवाला म्हणजेच गणेशोत्सवाला अवघे काही दिवस बाकी आहे आणि ठिकठिकाणी त्याची सगळी खरेदी चालू आहे, म्हणजेच खरेदीची लगबग। अशा वेळी जर सगळ्या गोष्टी आपल्याला एकाच ठिकाणी मिळाल्या ना, तर आपला वेळही तेवढा वाचतो। आज आपण तशाच एका शॉपला व्हिजिट केली आहे, म्हणजे आता आपण आहोत कुर्ल्यामध्ये नेहरू नगर या एरियामध्ये आहे आणि त्या शॉपला व्हिजिट करणार। त्या शॉपचं नाव आहे बॅश बॉक्स। त्या ठिकाणी सगळ्या गोष्टी गणेशोत्सवाच्या एकाच ठिकाणी मिळतात, म्हणजे अगदी गणपतीच्या मूर्ती, लाइटिंग, सजावटीच्या वस्तू, अगदी गणपतीचा पाट पण आणि मखर पण। तर अशा व्हिडिओमध्ये जास्तीत जास्त माहिती तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवण्याचा माझा प्रयत्न असेल। म्हणजे कसं आहे की या ठिकाणी म्हणजे काय काय मिळते, त्याची किंमत कशी काय आणि इतर गोष्टी। तर चला गणपती बाप्पा मोरया म्हणत आपण आपल्या आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया। तर हे बघा, आता आपण या शॉपमध्ये चाललो आहे। या शॉपचं नाव आहे बॅश बॉक्स आणि संपूर्ण ही जी बिल्डिंग आहे त्या बिल्डिंगचं नाव आहे स्काय व्ह्यू आणि स्काय व्ह्यूच्या या डी विंगला बरोबर ग्राउंड फ्लोअरला हे शॉप आहे। आता कसं यायचं ते तुम्हाला सांगतो। हा संपूर्ण रोड आहे ना, तो मदर डेअरी रोड आहे। इथून आपण आलो ना, तर इथे पुढे गेल्यावरती इथे राईट साईडला कुर्ला स्टेशन ईस्टला 5 मिनिटावरती आहे आणि हा संपूर्ण रोड आहे ना, तो कुर्ला टर्मिनसला जाणारा रोड आहे। म्हणजे या रोडचं नाव आहे मदर डेअरी रोड आणि बरोबर या स्टेशनच्या इकडून आल्यावरती टर्निंगलाच ही बिल्डिंग आहे आणि या बिल्डिंगच्याच ग्राउंड फ्लोअरला असलेल्या शॉपमध्ये आता आपण चाललो आहोत। तर हे बघा, आता आपण आलो आहोत बॅश बॉक्स या शॉपमध्ये आणि इथे आपल्यासोबत दादा आहेत। नमस्कार दादा। नमस्कार। हां, नाव का तुमचं? प्रशांत सदाफुले। हां, इथे प्रशांत दादा आहेत आपल्यासोबत। मला सांगा, तुमचं हे जे बॅश बॉक्स जे शॉप आहे, जे तुमच्यासोबत म्हणजे सीझनल व्यवसाय या ठिकाणी सर्व असतात, तो या ठिकाणी तरी किती वर्षापासून तुम्ही करतात? आता हे आपलं दुसरं वर्ष आहे। आपण गेल्या वर्षी पण आपले सगळे सीझन झाले, आता हे दुसरं वर्ष आहे। हां, आता आपल्याकडे गणपतीपासून ते सगळे सण, सगळे सीझनल व्यवसाय आपण सगळे सीझनल करतो। जसं गणपतीसाठी लागणारे गणपतीच्या शाडूमातीच्या मूर्त्या, पीओपीच्या मूर्त्या, परत साहित्य, डेकोरेशनचे सगळं सामान, रेडीमेड मखर सुद्धा आहे आणि आपण कस्टमाइज मखर पण बनवून देतो। तसेच आपल्याकडे लाइटिंग आहे, झुमर आहे, तोरण आहे, लटकन आहे, दरवाजाचं तोरण आहे, अशा सगळ्या प्रकारच्या गोष्टी आपल्याकडे अवेलेबल आहेत। हां, म्हणजे इन शॉर्ट काय की एकाच ठिकाणी येऊन संपूर्ण उत्सवाची खरेदी करायची आहे। हां, ठीक आहे, आपण सुरू करूया तिकडे सजावटीच्या वस्तूंपासून। ओके। ठीक आहे, चला। तुम्हाला आता मी लटकनमध्ये व्हरायटी दाखवतो। आपल्याकडे अगदी 30 रुपयापासून ते 500 रुपयापर्यंत लटकन आहेत। हां, जसं तुम्हाला माहिती आहे आता की गोंडा सगळीकडे लागतो, तर या गोंड्यामध्ये सगळ्या प्रकारचे आपल्याकडे कलर अवेलेबल आहेत। हां, तसंच लटकनमध्ये बघायला गेलं तर पाठीमागे हा 5 फुटाचे लटकन आहेत। ह्याच्यामध्ये जवळजवळ आपल्याकडे 10 ते 12 कलर आहेत। ओके। हां, बघा, हे सगळ्या कलरच्या लटकन्स आपल्याकडे अवेलेबल आहेत। इझी डेकोरेशनमध्ये ज्या ठिकाणी तुम्हाला व्हाईट डेकोरेशनवर किंवा तुमच्या डेकोरेशनच्या कपड्यानुसार जर तुम्हाला लटकन टाकायचे असतील, तर हे सगळ्या प्रकारचे लटकन आपल्याकडे अवेलेबल आहे। हां. त्याची रेंज सांगतो तुम्हाला मी 100 रुपयापासून मोठ्या 5 फुटाच्या लटकनमध्ये 100 रुपयापासून ते अगदी 500 रुपयापर्यंत आपल्याकडे लटकन्स आहेत। हां. हे तुम्ही पाहू शकता, हे 60 रुपये, 50 रुपये, 100 रुपये। हे बघा, हा पोपट आता नवीन आला मार्केटमध्ये, ट्रेंडिंग आहे, ओरिजिनल वाटतं हां, तो। हे 5 फुटामध्ये पण सेम माळ आहे आणि 3 फुटामध्ये पण आहे। ओके। त्याच्यामध्ये देखील आपल्याकडे कलर अवेलेबल आहेत। दादा, ती खूप छान वाटते, ती स्काय ब्ल्यू आणि पिंक वाली। हां, हे बघा, ही ती मोत्याची माळ आहे। जो मोत्याचा वर्ग असतो तो थोडासा कॉस्टली असतो हां. तिथे, तर हे आपल्याला एक 300 रुपये जोडीपर्यंत या ठिकाणी अच्छा. रेंजमध्ये बसेल। सुंदर। हां, आता ही मस्त पोपट वाटतं। आली। आता इथे सगळे घरगुती बायका आपल्याकडे लटकन बनवणार येतात, त्यांना आपण ऑर्डर डिझाईन देतो, ते आपल्याला असं बनवून देतात। हां. हा पॅरट आहे, हा एक 150 रुपीजला हा पीस पडतो आपल्याला। ओके। पॅरट एकदम असं बघा की तुम्ही ओरिजिनल आहे। हां, मस्त वाटतंय। तर इथे आपण पाहू शकतो, इथे लटकनचे एवढ्या सगळ्या गोष्टी आहेत ना, आणि इथे आल्यानंतर समजा एखादी आपलं लटकन घ्यायचं असेल तर आपण 100% इथे कन्फ्यूज होणार, कारण की भरपूर व्हरायटी आहेत। तर हे पाठीमागं लावायचे तुम्हाला ग्रीन बॅकड्रॉपला जाळी आहे। जर कोणाला जंगल थीम बनवायची असेल किंवा शेड बनवायचं असेल, कोणी पाठीमागं लावताय किंवा कोणी असं वर पण लावतंय, हां. तुम्ही जसा पाहिजे तसा तुम्ही हा यूज करू शकता। हां. ह्याच्या साईज आहे 4x6, असं हे पूर्ण ओपन होऊ शकतं। 6 फुटापर्यंत हे ओपन होतं। हां, तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही ऍक्च्युली हे मुंबई सारख्या वापरू ठिकाणी हे खूप कामाचं असते। येस, हे सगळे रेडीमेड प्रकारचे सगळे आयटम्स आहेत तुम्हाला। आता ह्याच्यामध्ये तुम्हाला हे ग्रीन खूप सुंदर लीव्स, आहे। ग्रीन पानाचे लीव्स लावायचे आहेत किंवा हे येल्लो आहे। त्याच्यामध्ये आपल्याकडे 6 कलर अवेलेबल आहेत ओके. ह्याच्यामध्ये। हां, हे बघा, हे म्हणजे अगदी तुम्हाला वेल वाटेल, ही फुलांची वेल आहे। ही मार्केटमध्ये आता खूप ट्रेंडिंग आहे, फुलांची वेल आहे। हे दरवाजाचे तोरण आहेत। आता तोरणामध्ये तो आपल्याला तुम्हाला व्हरायटी बघा, हे कापडी तोरण आहेत, फुलांचे तोरण आहेत,
डेकोरेशनचं सगळं सामान आपल्याकडे जसं मिळतं तसं सगळ्या गोष्टी आपल्याकडे अवेलेबल आहे. हा जर तुम्हाला कस्टमाइज करायचं असेल, तुम्हाला डेकोरेशन बनवून पण हवं असेल किंवा सुट्टी फुलं देखील हवं असतील तर सुट्ट्या फुलांमध्ये पण आपल्याकडे व्हरायटी आहे. ओके. आता हा माझ्या पाठीमागे हा बॅकड्रॉप आहे, ट्रेंडिंग आहे. हा सेटिंग आहे 4x4ची. आता ह्याला प्रत्येक एक रेखाण्यामध्ये आपण बघा तुम्ही डिझाईन केलेलं आहे. तुम्हाला याला जर फुलांचे पट्टे लावून हवे असतील, एक कस्टमाइज करायचं असेल तसं तुम्ही तुमच्या पद्धतीने करून आम्ही देऊ शकतो तुम्हाला. हा म्हणजे ऍक्च्युली या डेकोरेशनचं एक छान आहे की समोर फक्त गणपती ठेवला की काम ती झालं. पूर्ण बॅकड्रॉपची वॉल आपण रेडी करून हा, देतो. मस्त वाटतं एकदम. माझ्या हातामध्ये या फुलदाण्या बघू शकता. एका पॉटमध्ये आम्ही 2 फुलदाण्या टाकले आहेत. हे थोडेसे रिअलिस्टिक वाटतात आणि इम्पोर्टेड आहेत म्हणतात. सुंदर सुंदर खूप सुंदर फुल आहेत आणि त्याची जी शेडिंग आहे ना ती एकदम रिअल वाटते. हा तर ह्याचा तुम्हाला एक पीस 2 फुलाच्या गाठी सगळं 300 रुपयाला भेटेल. अच्छा. 600 रुपये जोडी आहे. आणि या अशा गोष्टीची फक्त डेकोरेशन नाही तर आपल्या वर्षभरासाठी सजावट वर्षभर म्हणून ठेवू तुम्ही शकतो. तुमच्या पॉट्सवर किंवा डायनिंग टेबलवर किंवा कुठल्याही घराच्या कोपऱ्यामध्ये या सगळ्या गोष्टी वर्षभर वापरू शकता. हा म्हणजे गणपतीची 11 दिवस खरेदी करा आणि वर्षभर वापरा. बस याची क्वालिटी बघून घ्या तुम्ही, तुम्हाला दिसून समजून येईल. छान आहे. इम्पोर्टेड आहेत. आता गणपतीमध्ये खरे वाटतात ना एकदम. गणपतीमध्ये म्हणलं की सगळं आता लोक कुठल्याही म्हणजे चीप क्वालिटी पासून हाय क्वालिटी पर्यंत सगळंच घेतात. पण आपली क्वालिटी तुम्हाला बघितल्यावर समजेल की कशी क्वालिटी आहे. हे छोटे झाले तसंच ह्या पॉटमध्ये हा मोठा देखील आहे. हा पण सुंदर वाटतोय. तुम्हाला फक्त पॉट पण पाहिजे असेल तर फक्त पॉट देखील मिळू शकतो. आणि एका पॉटमध्ये हे 2 बंडल टाकल्याच्या नंतर आपण हे भरलेलं फुल. हे फुल असं गच्च भरलेलं वाटतं. हे तर त्याच्यापेक्षा जास्त रिअल वाटते. हो हे सगळे रिअलिस्टिक फुलं वाटतात अशी. ह्याच्यामध्ये कलर्स पण अवेलेबल आहे. पिंक आहे, ब्लू आहे, पीच आहे. अच्छा. ह्याच्यामध्ये कलर्स पण आपल्याकडे म्हणजे कोणी आलं तर तिकडे ऑप्शन पण आहे तेवढे. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला 3 फुटाचे लटकन जसे बघितले. आता हे जे बघा कुणाला घराच्या पाठीमागे किंवा बॅकड्रॉपवर असे छोटे छोटे लटकन्स लावायचे असतात ना, एक 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 करून लावायचे असतात. त्या प्रकारचे सगळे लटकन्स आहेत. वॉल डेकोरेशन्समध्ये जे वापरले जातात हे 1 फुटाचे लटकन्स आहेत. जे 1 फुटाच्या लटकनला वॉल डेकोरेशनला तुम्ही घराला लावू शकता. सुंदर. आता इथे गणपतीचा ते पण मस्त वाटतं. आता ही गणपतीची पाठी लावलेली फ्रेम आहे. ह्याच्यामध्ये पण आपल्याकडे रेड कलर आहे, पिंक कलर आहे. हा सॅम्पल दाखवतो मी तुम्हाला. तुम्ही आल्याच्या नंतर व्हिजिट केल्यानंतर तुम्हाला कलर बघायला मिळेल. तर हे फुलदाणीमध्ये बघा हा घराच्या आपण जेव्हा वॉल पिसता एका कॉर्नरला आपले जेव्हा ठेवतो तर हे सगळ्या पॉटमध्ये तुम्हाला असे सुंदर एकदम रिअलिस्टिक आहे. हे वर्षभर तुम्ही वापरू शकता. फक्त साफ करताना याला सांभाळून काळजीने साफ करावं लागतं. ह्याच्यामध्ये आपल्याकडे हे 3000 रुपये जोडी आहे. ओके. त्याची कॉस्टिंग जवळजवळ 5000 6000 अशी असते. एकदम रिअलिस्टिक वाटतं. आपल्याकडे 3000 रुपये जोडीमध्ये तुम्हाला मिळून जाईल. छान. चला आता आपण गणपतीच्या डेकोरेशनसाठी जे गणपतीसाठी लागणारं साहित्य ते लटकन तोरण पाहिजे. त्याच्यानंतर आता गणपतीचं बघा आसन आहे आपल्याकडे. त्याच्यामध्ये आपल्याकडे सगळ्या प्रकारचे कलर्स आहेत. सुंदर. रेड आहे, पिंक आहे, ग्रीन आहे आणि हा ब्लू देखील आहे. आणि ऍक्च्युली तो ट्रेडिशनल पद्धतीमध्ये आहे. कणाच्या ह्याच्यामध्ये आसन बाजूला व्हायचे. पुन्हा तुमच्या मूर्तीला आसन असतं नसतं त्या पद्धतीचं आपल्याकडे साईज प्रमाणे आहे. ते गणपतीचे पाटे आहेत आपल्याकडे. सगळेजण लाल पाटे आता रेग्युलर झाल्यात, कॉमन झाल्यात म्हणून थोडेसे असे एकदम सजवलेले अल्युमिनियमच्या पत्राने सजवलेले सगळे मीनाकारी वर्क आहेत. आणि मार्केटमध्ये 2 व्हरायटी आहेत. कन्फ्युजन नका म्हणून मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगतो. हा मेटल ह्या जो मीनाकारी वर्कच्या खाली आहे ना, काही भुसा वापरतात, काही MDF वापरतात. हा आपला ओरिजिनल प्लायचा बनवलेला आहे. ओके. तुम्हाला वजन उचलल्यानंतर हातामध्ये समजतं की प्लाय आहे की MDF आहे. खूप जड जातात. ह्याची क्वालिटी आणि लाईफ चांगली आहे. तुम्ही वर्षानुवर्ष या पाटाला वापरू शकता जसं तुमच्या घरचा पाट असतो. त्याच्यामध्ये पण आपल्याकडे गोल्डन आणि सिल्वर देखील अवेलेबल आहे. ओके. आपल्याकडे बघा गणपती बाप्पाच्या डोक्यावर झुमर लावायचं आहे. ते झुमर पण आपल्याकडे आहे. साईज प्रमाणे तुम्हाला हे झुमर मिळून जाईल. हे बघा इथे छोटी साईज आहे, त्याच्यापेक्षा मोठी साईज आपल्याकडे ही आहे. दरवाजाला लावायचं आहे किंवा दरवाजाच्या बाहेर लावायचं आहे, डेकोरेशनमध्ये लावायचं. तर हे तोरण आहे असं. हे अखंड असं 12 फुटाचं तोरण आहे. त्याच्यामध्ये 10 माळी येतील तुम्हाला. ओके. आणि ह्याच्यामध्ये 2 कलर आहेत आपल्याकडे. त्याच्यामध्ये पिंक, पीच, रेड कलर पण आपल्याकडे येणार आहे. ओके. आता हे तसं लाईटमध्ये तोरण असतं ना, कर्टन म्हणतो ज्याला आपण. ते कर्टनचा पडदा पण आहे आपल्याकडे 8x8चा. म्हणजे कुणाला बाल्कनीमध्ये लावायचा आहे, दरवाजाच्या खिडकीला लावायचा आहे बाहेरून दिसण्यासाठी, तर तसं 8x8चं तोरण पण आहे. हे ग्रीन लिव्स आहेत. हे ग्रीन लिव्स तर आपल्याला रेग्युलर कॉमन आहे. पण हे आपल्याकडे अगदी तुम्हाला 250 रुपयामध्ये ग्रीन लिव्सचा पूर्ण तोरण आहे 4x10चं. ते मिळून जाईल. ओके. मस्त. हे थोडंसं रिअलिस्टिक नवीन आता पहिला मॅपल म्हणून बोलतात. मॅपलची लाईट आहे. ही पण आपल्याकडे अवेलेबल आहे. ही आपली एक साधी रनिंगमध्ये जे असते
ही अगदी आता बघा ही 100 रुपयाला आहे, पण दादाचा व्हिडिओ बघून आला तर तुम्हाला ही अगदी 80 रुपयाला मिळून जाईल. ही 5 मीटर लाईट आहे, तुम्ही सगळीकडे फिरू शकता. अशा छोट्या छोट्या लाईटी याच्यामध्ये वॉर्म व्हाईट पण आहे आणि मल्टी कलर पण आहे. आता आपल्याकडे पाहू शकता हा वारकरी सेट आहे. वारकरी सेट हा पहिले MDF मध्ये येत होता, आता ह्याला पेपरमध्ये त्याचं इन्व्हेन्शन केलेलं आहे. हा पूर्ण ज्याच्या घरामध्ये वारकरीचा विठू माऊलीचं जर डेकोरेशन करायचं असेल, हे सगळे वारकरी सेट तुम्ही समोर ठेवू शकता. आता ह्याच्यामध्ये एकदम इझिली फोल्डिंग सिस्टम मध्ये अवेलेबल आहे. अगदी या छोट्या पॅकेटामध्ये हे सगळा सेट मिळून जातो. हे जवळजवळ 18 ते 20 पीस आहेत. तुम्ही पाहू शकता A to Z याच्यामध्ये डिटेलिंग केलेलं आहे. पण दादा ते एक नंबर आहे, एक नंबर. म्हणजे तशी जर मूर्ती असेल ना, म्हणजे महाराजांच्या काळातली मूर्ती किंवा विठ्ठलाच्या रूपातली मूर्ती किंवा तुमच्याकडे जसं अष्टविनायकच्या रूपातली कुठली मूर्ती, तर आणि हे ठेवलं ना एक नंबर वाटेल. आणि अशा गोष्टी आहेत की ज्या खराब पण होणार नाहीत. खराब नाही होणार. आणि हे सीझनल आयटम आहेत सगळ्या पेपरमध्ये. तुम्ही ह्या त्याला फोल्डिंग सिस्टम दिलेली आहे, पाठीमध्ये पेपर आहे. हा फोल्ड केला की तुम्ही हे सगळे फोल्ड करून ठेवू शकता. आणि उडावणं आहे किंवा हवेने उडावण्यामध्ये पाठीमागे सेलो टेप किंवा स्टॅपलर मारून तुम्ही याला असं इझिली ठेवू शकता. छान, हे खूप मला आवडलं, खूप आवडलं. मस्त. तसंच मावळ्यांचा इथे सेट आहे शिवाजी महाराजांचा. शिवाजी महाराजांच्या सेटमध्ये बघा तुम्ही बहुतेक संभाजी महाराज आहेत. हे बघा असे प्रत्येक प्रकारचे स्टॅच्यू आपल्याकडे अवेलेबल आहे. तोफ आहे. हे छोट्या छोट्या गोष्टी डिटेलिंग मध्ये केलेलं आहे पूर्ण. इथे महाराजांच्या ह्याच्यामध्ये पण 16 स्टिकर अवेलेबल आहेत जे तुम्ही स्टँड करू शकता. अच्छा, आणि म्हणजे एका पॅकेटमध्ये 16 स्टिकर येणार. 16 स्टिकर त्याच्यामध्ये अवेलेबल आहेत प्रत्येक वेगवेगळे जे. आणि हा अष्टविनायक आहे. अष्टविनायकमध्ये साईज छोटी पण आहे आणि मोठी पण आहे. ओके. म्हणजे तुम्हाला पुढे 4 बाजूला डेकोरेशन तुम्हाला स्टिक करायचं असेल तर त्या पद्धतीने देखील. आणि हे खाली टेबलवर तुम्ही स्टँड करून ठेवू शकता जसे हे ठेवलेले आहे. छान. आपल्याकडे मूर्तीसाठी आपण कलेक्शन आता दाखवतोय. आपल्याकडे POP आणि शाडूमध्ये दोन्ही पण अवेलेबल आहेत. सध्या मी तुम्हाला POPच्या 1.5 फूटपासून मूर्ती आपल्याकडे ज्या अवेलेबल आहेत. POPमध्ये आपल्याकडे 1 फूटपासून ते 3 फुटापर्यंत मूर्ती आहे आणि शाडू मातीमध्ये 1 फुटापासून ते 2 फुटापर्यंत मूर्ती आहे. ओके. त्याची तुम्हाला मी व्हरायटी दाखवतो. आता या POPमध्ये जे काम केलेल्या मूर्ती आहेत ते तुम्ही पाहू शकता. हा फक्त डायमंड वर्क केलेली मूर्ती आहे. अगदी सुंदर काम केलेलं आहे यामध्ये. देखा हे कपडा प्लस डायमंड असं दोन्ही काम याच्यामध्ये केलेलं आहे. पाहू शकता. हा पेशवा आहे, हे पण देखील पाहू शकता. हा गेल्या वर्षी पण ट्रेंडिंग होता, यावर्षी पण ट्रेंडिंग आहे. आणि हा सुंदर असा ब्राह्मण चौका पेशवाई म्हणजे बसलेला सुंदर हा कोळी देखील आपल्याकडे आहे. हा गेल्या वर्षी पण होता, आता यावर्षी पण ऑर्डरसाठी आपल्याला कस्टमरने सांगितलं म्हणून आपण परत आणलेला आहे. ही सुंदर साऊथ इंडियन पद्धतीची मूर्ती आपल्याकडे अवेलेबल आहे. हा बघा महाराज आहे. हे आपण ड्रॅपिंग वर्क, आता सध्याला ड्रॅपिंग वर्क खूप ट्रेंडिंगमध्ये आहे, तर आपण कस्टमरच्या ऑर्डरप्रमाणे ड्रॅपिंग पण करून देतो. बघा हे आपल्या हातामध्ये POPची 1 फूट मूर्ती आहे. सुंदर असा एकदम असं सोफ्यावर बसलेली मूर्ती आहे. सुंदर पूर्ण फिनिशिंग डिटेलिंग कलर तुम्ही बघू शकता. याला जर तुम्हाला ड्रॅप करून पाहिजे असेल तर ड्रॅप करून सुद्धा तुम्हाला मिळेल. अच्छा, एवढ्या छोट्या मूर्तीला पण? आम्ही एक सुंदर 1 फुटाची ड्रॅप केलेली मूर्ती पण तुम्हाला दाखवतो. जी ऑर्डरची आहे आम्ही तुम्हाला दाखवतो, त्या पद्धतीने तुम्हाला ड्रॅप करून मिळेल. आता ह्याच्यामध्ये आपल्याकडे ही बघा सुंदर सुंदर चेहराच खूप काही सांगून जातोय. सर्व प्रकारच्या आपल्याकडे मूर्त्या आहेत त्याच्यामध्ये. आता हे दाखवलेलं POP होती आणि हे आहे आपल्याकडे शाडू मातीमध्ये. सुंदर. म्हणजे 1 फुटापासून तुमच्याकडे मूर्त्या अवेलेबल आहेत. 6 इंचापासून माझ्याकडे मूर्ती 6 इंचापासून. बघा 6 इंचामध्ये शाडू मातीची मूर्ती आहे. मस्त. त्याच्यामध्ये पण पूर्ण डिटेलिंग मध्ये काम केलेलं आहे. आणि हे आपल्या घरचं प्रोडक्शन आहे. अच्छा. आपले पेनला माझे बंधू राहतात, त्या बंधूंच्या कारखान्यामध्ये सगळ्या मूर्त्या बनवल्या जातात. हे बघा आपलं घरचं प्रोडक्शन आहे शाडू माती. मस्त. आणि हा रॅक दाखवतो तुम्हाला मी. दादा ही मूर्ती जबरदस्त वाटते. ही वाली ही आर्टिस्टचा पीस आहे. जे विशाल शिंदेचे हाताखाली काम करणारे कारागीर आहेत, जे आता स्वतः आर्टिस्ट झालेले आहेत, त्यांच्याकडून घडलेल्या मूर्त्या आहेत. आता शक्यतो करून त्या मूर्त्या बाहेर जात नाहीत, तर आता हे आम्ही त्यांना खूप रिक्वेस्ट करून खूप कंडिशन्सवर आम्ही त्यांना ही मूर्ती मागितलेली. आपले बंधूंचे मित्र आहेत म्हणून. आता बघा ही सुंदर मूर्ती आपल्याकडे आली होती. आता ही बुक झालेली आहे, तरी पण या मूर्तीबद्दल तुम्हाला सांगतो. जर तुम्हाला अशी मूर्ती बनवून हवी असेल डिटेलमध्ये, तर आम्हाला तुम्ही थोडंसं थोडं 10-15 दिवस अगोदर जर सांगितलं आता गणपती यायच्या, तर आम्ही तुम्हाला अवेलेबल करून देऊ. मूर्तीची मी तुम्हाला प्राईस पण सांगतो. लालबाग किंवा परत या साईडला जर तुम्ही याची कॉस्टिंग बघायला गेलात तर 30 ते 40 हजार रुपयाची कॉस्टिंग आहे. आणि आम्ही ही तुम्हाला मूर्ती फक्त 15,000 देतोय. छान. पण एकदम मूर्ती आहे ना, म्हणजे अशी आहे ना की तिच्याकडे बघून मन भरतच नाही. आणल्या मूर्ती बुक झाली. मूर्ती आणल्या बुक झाली. छान छान. त्याच पद्धतीने आता हा POP आहे आणि हा माती आहे. दोन्हीमध्ये फरक कळेल तुम्हाला. आता हा टिटवाळा गणेश म्हणून याला मूर्तीला नाव दिलेलं आहे. त्याच आर्टिस्टने बनवलेली मूर्ती आहे एकदम. ही अवेलेबल आहे. ही पण अवेलेबल आहे. बघा हरणासोबत सुंदर काम केलेलं आहे. हरणाला पण पूर्ण डिटेलिंग दिलेली आहे. बाल गणेश मध्ये रूप दिलेलं आहे.
दादा पहिलं या मूर्तीपासून सुरुवात करूया आपण. एक नंबर मूर्ती आहे ही. हा 2 फूट मध्ये शाडूमध्ये बनवलेला आहे. हा. त्याच आर्टिस्टने बनवलेला आहे. अनिकेत आर्टिस्ट नाव आहे. ओके. बघा पूर्ण डिटेलिंग बघा. मूर्ती पूर्ण प्लेन येते. त्याला धोती वर्क आणि डायमंड वर्क आम्ही करतो. आता ही पूर्ण धोती वर्क वगैरे आम्हीच केलेला आहे. पण चेहरा आहे ना तिचा, चेहरा एकदम सॉफ्ट आहे एकदम. पूर्ण डिटेलिंग. आणि या मूर्तीला जवळजवळ 15 दिवस लागलेले त्यांना बनवण्यासाठी. ओके. पॉलिश वगैरे करून आलेले आहे. ही मूर्ती आपल्याकडे अवेलेबल आहे. शाडू माती 2 फूट मध्ये. हा शाडू माती ना, तेच विचारणार होतो. पूर्ण शाडू माती. या मूर्तीला उचलण्यासाठी देखील 2 जण लागतात. हा, एवढी वजन आहे ती. मातीची मूर्ती. आणि हा पूर्ण रॅक आपल्याकडे शाडू मातीमध्ये अवेलेबल आहे 1.5 फूट. हा ड्रॅप केलेला आहे पूर्ण शाडू मातीमध्ये. आणि हा विदाउट ड्रॅपचा पुढचा पूर्ण सेक्शन आहे. जर तुम्हाला ह्या मूर्तींना पण असं सेम ड्रॅप करून हवा असेल तर तुम्हाला ड्रॅप करून मिळेल. पूर्ण मूर्ती 1.5 फूट शाडू मातीमध्ये आपल्याकडे अवेलेबल आहेत. 6 इंचामध्ये पण आपल्याकडे ऑप्शन्स आहेत. हे बघा का तुम्हाला मग अशी 6 इंचामध्ये दाखवलेली ना, तर 6 इंचामध्ये पण आपल्याकडे ऑप्शन्स अवेलेबल आहेत. छान अँटिक पीस आहे. सुंदर, एकदम सुंदर मूर्ती, आवडली. ह्याला कोल्हापुरी चांदी बोलतात. हा भारी वाटतं तो. हा सगळा शाडू माती आपल्याकडे अवेलेबल आहे सध्याला. हा. सिद्धिविनायक पाहू शकता. बाजूला 2 गौरी रिद्धी सिद्धी पण दाखवलेल्या आहेत. ही पण मूर्ती छान आहे, कमळावरती कमळावर बसलेली आहे. मस्त. ती बुक झालेली आहे. तर रिक्वेस्ट केली तर आपण अरेंज करून देण्याचा प्रयत्न नक्की करू. दादा ही मूर्ती हा ही आर्टिस्ट. क्लास हा आर्टिस्टचाच पीस आहे. सेम आर्टिस्ट ज्यांनी 2 फुटाची आणि आपल्याला गजमुख दिलेला आहे ना, त्याच आर्टिस्टने हा बालगणेश बनवलेला आहे. पण एक नंबर बालगणेश आहे. म्हणजे ही घरी आपण मूर्ती स्थापना केली ना, भाई सगळे खुश. म्हणजे ते घरातले पण आणि पाहुणे पण खुश. एक नंबर, एक नंबर मूर्ती. मातीची आहे ना ही? हो शाडू माती. हा खूप सुंदर आहे, खूप सुंदर. ही आपल्याकडे अवेलेबल आहे आता सध्याला. अच्छा, म्हणजे कोणी जर बुकिंगला आलं तर ती मिळून जाईल. बुकिंगला आले ना तर आता हे अगदी खूप जण फोटो काढून गेलेले आहेत. खूप जणांनी आता रिक्वेस्ट केलेली आहे की आम्ही 2 दिवसात येतो, 3 दिवसात येतो. आता आपण मंथ एंडला व्हिडिओ शूट करतोय तर प्रत्येकाचा पगार पाणी व्हायची अजून दिवस बाकी आहेत. त्यामुळे सगळे होल्डिंगवर आहेत. बरं खूप जण फोटो, जो प्रथम येईल त्याला ती मूर्ती मिळून जाईल. हा ती लेट आली आहे पण ती थेट आली आहे. एक नंबर, थेट आले. बरी. बाकीचे पाहू शकता ह्या पीओपी मध्ये आहेत. ह्या पीओपी मधल्या 1.5 फुटामध्ये आपल्याकडे मूर्त्या अवेलेबल आहेत. हा बाल गणेश आपण बाहेर दाखवला. हा बघा विठ्ठल एकदम सुंदर बसलेला आहे. ह्या मूर्तीच्या जवळजवळ 500 लोकांनी फोटो काढून नेलेले आहेत. अच्छा भारी भारी. हे असं आम्ही ड्रेप करणार आहोत त्याला, पण फक्त कपडा टाकून ठेवलाय. कस्टमरने डिमांड केलेली आहे की मला व्हाईट गोल्डन मध्ये एकदा चेक करायचंय, तर त्याला कपडा लावून ठेवलाय. ते आल्यानंतर सांगणार या मूर्तीला ड्रेप कसं करायचंय. मस्त मस्त. आम्ही कस्टमरला कपडे त्यांना चॉईस करायला चान्स देतो की तुम्ही काही म्हणतात की तुम्ही तुमच्या पद्धतीने करा, तर आम्ही कस्टमरला चान्स देतो की बाबा तुम्हाला कुठला कलर हवाय, कुठला टोन हवाय, कुठला शेड हवाय, कुणाला पैठणी हवी आहे, प्लेन हवी आहे, त्या प्रकारचे आम्ही कपडे त्यांना अवेलेबल करून देतो. ओके. आपल्याकडे पीओपी आता हा दगडूशेठ बघा, दगडूशेठ प्लेन आणलेला आहे. दगडूशेठमध्ये 2 प्रकार आहेत. एक साधा दागिना, हा भरलेला दागिना. हा 2 फूट आहे, 1.5 फूट आहे. ह्याला जर तुम्हाला डायमंड वर्क करून पाहिजे, पूर्ण डायमंड वर्क तुम्हाला करून मिळेल. हा 2 फूट पीओपी मध्ये आहे बघा, आसनावर बसलेला आहे. याला ड्रॅपली वर्क विदाउट ड्रॅपली होतं, पण आपण याला ड्रॅपली वर्क करून देतो. छान केलंय. पण आता सध्याला ऑफर आहे. आपण एक 30 तारखेपर्यंत सगळ्यांना आपल्या व्हिडिओ बघून जर जे कोणी प्रथम येईल त्याला ही मूर्ती आपण 5,500 पर्यंत, 5,100 पर्यंत देऊन टाकू. ओके ठीक आहे. आपल्याकडे ड्रॅपरी वर्क 2 फुटामध्ये आपण 5,100 रुपयापर्यंत मूर्ती देतोय. शक्यतो रेट सांगत नाहीत, पण आम्ही सांगतोय आता सगळ्यांना ओपनली. असा डायमंड वर्क करून पाहिजे या मूर्तीला तर त्याची कॉस्टिंग आपण एक्स्ट्रा सांगतो. डायमंड वर्क प्रमाणे ही मूर्ती जस्ट कालच बुक झाली. सेम पीस मध्ये आपल्याला दुसरी अवेलेबल होऊन जाईल. ओके. हा सरस्वती वर्क बघा, त्याला पण जसं कपडे वर्क घातलेलं आहे तसं सेम वर्क आता भरपूर जणांनी त्यांच्या मूर्तीसाठी पण करून मागितलंय. ते पण आम्ही करून देणार आहे. हे सगळं 2 फूटचं कनेक्शन आहे. मस्त आहे. डायमंड वर्क पण ऍक्च्युली मस्त वाटतं तुमच्याकडचं. हो डायमंड वर्क आमच्या मॅडम म्हणजे माझी बायको स्वतः दिव्या करते. अच्छा. ही मूर्ती पण त्यांनीच ड्रेप केलेली आहे. गेल्या वर्षी आम्हाला या लाईनमधलं काही येत नव्हतं. गेल्या वर्षी आम्ही पहिल्यांदाच मूर्त्यांमध्ये हे केलं होतं, काम केलं होतं. यावर्षी आम्ही सगळं शिकून सगळ्या गोष्टी करायला शिकलोय आणि सगळं कस्टमरच्या अगदी चॉईसप्रमाणे अगदी त्यांना आम्ही करून देतोय. तुमच्या शॉपचं टायमिंग काय आहे? शॉपचा टायमिंग आपला सकाळी 10:30 ते रात्री 12-1. जर तुम्ही येत असाल कॉल करून तर आम्ही रात्री अगदी 2 वाजेपर्यंत चालू आहे. ओके. आणि कुठल्या दिवशी तर बंद नसणार आहे ना? नाही, कधीच बंद नसतं. आपलं शॉप 12 महिने कधी बंद नसतं. सीजनल आणि फेस्टिवलचा, लग्नाच्या वगैरे आपण ऑर्डर्स घेतो, त्यामुळे सगळ्या प्रकारचा आपल्याकडे 24 तास ऑर्डर स्वीकारल्या जातात. मग आता समजा कोणाला घ्यायची असेल, म्हणजे गणपतीच्या मूर्ती पाहिजे असेल तर त्यांना लवकर यावं लागेल. पण सजावटीच्या वस्तू अगदी गणपतीच्या अगोदरच्या दिवशी पण भेटू शकतील ना? सजावटीच्या वस्तू तुम्हाला लास्ट पर्यंत मिळून जातील. पण गणपतीला समजा एखाद्याला ड्रॅप करून हवं आहे किंवा डायमंडला नाव आहे तर आधी सांगावं लागेल. आम्ही 3 तारखेपर्यंत किंवा 4 तारखेपर्यंत आम्ही ऑर्डर घेतोय.
त्याप्रमाणे आम्ही सगळ्यांना सांगतो की 3 तारखेपर्यंत आम्ही ड्रेप किंवा डायमंडची ऑर्डर स्वीकारली जाईल, त्याच्यानंतर नाही घेणार. ओके, अजून एक प्रश्न की मी ॲक्च्युली इथे कसं यायचं ते मी सांगितलं मी व्हिडिओमध्ये, पण तुम्ही पण एकदा सांगितलं तर बरं होईल की इथे बॅच बॉक्समध्ये लोकांनी कसं पोहोचायचं. कुर्ला स्टेशनला, कुर्ला ईस्टला टुवर्ड्स म्हणजे कल्याणला जाणारी गाडी असेल तर पहिल्या डब्यातून ईस्टला बाहेर पडायचं आहे. ईस्ट पॉईंट मॉल आहे, अगदी तिथून आपलं दुकान 5 मिनिटावर आहे. स्टेशनवरनं बाहेर बघितलं की तुम्हाला मोठा सिग्नल दिसतो, सिग्नलवरनं लेफ्टला आपलं अगदी 10 दुकान सोडून आपलं पहिलंच दुकान आहे. बिल्डिंगचं नाव आहे स्कायव्ह्यू सोसायटी. स्कायव्ह्यू सोसायटीमध्ये शॉप नंबर 1 आणि 2 हे आपलंच आहे. ओके, तुम्ही बॅच बॉक्स जर गुगलला टाकला तर तुम्हाला गुगलला देखील मिळून जाईल, इझिली डायरेक्शन्स आहे. आणि आपला दादा फोन नंबर अवेलेबल करून देतील, तुम्ही फोन कधीही करू शकता. 24 तास आपण आपलं काम चालू आहे. सध्याला आता दिवस जवळ आले असल्यामुळे कामाचा लोड पण वाढलेला आहे. आता तुम्हाला मखरबद्दल इन्फॉर्मेशन देतो की मखर आपल्याकडे कशाप्रमाणे आपण बनवलेले आहेत. आता हे बघा, तुम्ही पाहू शकता खाली 3 फुटाची मेटलची रिंग आहे, वर पण 3 फुटाची मेटलची रिंग आहे. पाठीमागे 2 पिलर आहेत, त्याच्यावर हा पूर्ण अखंड मकर आपल्याकडे उभा आहे. आता हे पाठीमागं ग्रीन बॅकड्रॉप लावलेला आहे, त्याला गजमुख लावलेला आहे. पूर्ण मकर चारी बाजूनी पट्टा आपण हे रेडी करून देणार ॲज इट इज. हा फुलांचा पट्टा तुम्हाला मिळेल 8 फुटाचा. आणि ह्याच्या आतमध्ये बघा हा कपडा लावलेला आहे, आतमध्ये लाईट्स लावलेली आहे, त्या आतमध्ये आम्ही ट्यूबलाईट देखील लावून देतोय. हे तुम्हाला आम्ही सगळं रेडी करून देणार. तुम्ही इझिली घेत आणि फक्त तुम्हाला हँग करायचं असं स्टँडमध्ये अनफोल्डिंग सिस्टम आहे मेल फिमेलचा, त्याच्यामध्ये उभं केलं की हा पूर्ण मखर असा इझिली उभा राहतो. आणि हा दुसरा प्रकार आहे काय? हा छोट्यामध्ये असा बॅकड्रॉप आहे. कुणाला छोटी मूर्ती 1-1.5 फुटाची मूर्ती असेल, 1 फुटाची मूर्ती असेल तर या पद्धतीमध्ये तुम्ही ठेवू शकता. मस्त वाटतं तो वेल्वेट बॅकग्राऊंडचा. मेटलचा स्टँड आहे. हा तुम्हाला कपडा ज्या पद्धतीचा पाहिजे, कलरचा पाहिजे किंवा त्याच्यावर वर्क केलेला कपडा आहे. कपड्यामध्ये पण तुम्हाला व्हरायटी आम्ही दाखवू जी तुम्ही कस्टमाइज करू शकता. तुम्हाला जो पाहिजे तो कपडा आम्ही लावून देऊ. ओके, हा सगळ्यात छोटा पीस आहे आपल्याकडे, अगदी हा तुम्ही पाहू शकता आपल्याकडे. मला वाटतं 1 फुटाच्या गणपतीसाठी असावा. 1 फुटाच्या मूर्तीसाठी एकदम अगदी सोयीस्कर आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला लाईट लावून पाहिजे तर लाईट लावून पण मिळेल. आपल्याकडे हा अगदी 1500 रुपयापासूनचा पीस अवेलेबल आहे. ओके, म्हणजे 1500 रुपयापासून मकर अवेलेबल आहे. आणि हा कार्डबोर्डचा आहे काय? कार्डबोर्डचा आहे. नाही, कार्डबोर्ड प्लस हे रबर शीट्सवर सगळं वर्क केलेलं आहे. अच्छा, सुंदर वाटतंय पण कलर कॉम्बिनेशन पण छान. इको फ्रेंडली मॉडेलमध्ये जातो तर इको फ्रेंडली आपण हे आता थर्मोकॉल बंद झाल्यामुळे आपण टोटल थर्मोकॉलचं काम बंद केलं आणि रबर शीट्समध्ये आणि कार्डबोर्डमध्ये आपण काम करतो. ओके, त्याच्यामध्येच ही मोठी साईज आपल्याकडे अवेलेबल आहे. ह्याच्यामध्ये 1.5 फुटाची मूर्ती बसू शकते किंवा 1.25 फुटाची पण मूर्ती बसू शकते. ओके, हे आपल्याकडे 1800च्या रेंजमध्ये आपल्याकडे अवेलेबल आहे. सुंदर वाटतं. गोल हा सूर्य आहे, तो मोदक आहे. ह्याच्यामध्ये आपल्याकडे अगदी 46 इंचापासून पण ते ह्याच्यामध्ये मिरर वर्क आहे. 46 इंचाचा पण आपल्याकडे पीस अवेलेबल आहे. ओके, आणि हा बघा, हा आपला एक आसन म्हणजे एक महल टाईप तुम्ही बघू शकता. मस्त वाटतं. ह्याची कॉस्ट आहे 2500 रुपये. ह्याच्यामध्ये 2 फुटाची पण मूर्ती बसू शकते. आणि फोल्डिंग वाले असतील ना? हे सगळं फोल्ड आहे. हे बघा, हे बाजूचं आहे, हे सगळं असं वेगवेगळं होतं. हे अगदी तुम्हाला एकदम असं कॅरी बॅग मध्ये तुम्ही घेऊन जाऊ शकता. म्हणजे पुन्हा आपण कोणाला दुसऱ्याला किंवा आपल्याला पुन्हा पण वापरू शकता. इझिली ते तुम्ही वापरू शकता. सुंदर, एक नंबर. फ्लावर वर 1 नंबर आहे. आतमध्ये ते बल्ब वगैरे लावलेत ना, ते पेटवल्यावर एकदम जबरदस्त वाटणार आहे. आणि ॲक्च्युली या दादा या डेकोरेशनची साईज अशी आहे ना की याच्यामध्ये आपण सार्वजनिक गणपतीला पण बसवू शकतो आरामात. त्याच्यामध्ये 3 फुटाची मूर्ती पण बसू शकते. आणि जर तुम्ही डायनिंगवर किंवा तुम्हाला असं पाठीमागे ठेवायचं असेल ना तर तुम्ही ह्याच्यामध्ये 2 फूट 2.5 फुटाची मूर्ती बसू शकते. हे सगळं ह्याच्या आतमध्ये पूर्ण लाईट्स आहेत. पूर्ण लाइटिंग वर्क आतमधून केलेलं आहे. तर तुम्हाला कनेक्शन्स मी लावून दाखवतो ह्याच्यामध्ये. तसंच याप्रमाणे बघा, हा पण आहे रेड कलर मध्ये. ह्याच्यामध्ये ह्या आतमध्ये पूर्ण लाईट लावलेली आहे. तुम्हाला लाईट आपण पेटून दाखवतो. ओके, हा अप्रतिम आहे. हा व्हाईट फ्लावर मध्ये. हा एकदम सिंपल आणि सोबर तो डेकोरेशन आहे. म्हणजे कलर कॉम्बिनेशन त्याचा जो वापरला ना, जो मध्ये ती कमळं लावली आहेत ती, ह्यात मध्ये लाईट्स आहेत. आता काही लोकांनी मला असं म्हणजे त्यांचं सजेशन आहे आणि त्यांना तसं पाहिजे, पण जे कमळ टाकलेत ना तिथे त्यांना तसे बल्ब लावून हवेत. मग ते आम्ही त्यांना बल्ब लावून पण देणार आहोत. कस्टमर्स तुम्हाला तेव्हा झगमगाट होणार. तेव्हा मग फुल झगमगाट म्हणजे तुम्हाला कलरवाले बल्ब पाहिजे तर कलरवाले बल्ब लावून मिळतील किंवा वॉर्म व्हाईटचे, म्हणजे जे उजेड नाही देत पण तसं दिसतं बल्ब लावलेले आहेत मध्ये. तर या प्रकारे तुम्हाला ह्याच्यामध्ये चेंजेस पण करून मिळतील. ह्याच्यामध्ये व्हाईट, पिंक आहे, पीच आहे, असं तुम्हाला कलर बनवून मिळेल. ओके, हा बघा ऑर्किड मध्ये. कलर कॉम्बिनेशन मेन म्हणजे एकदम सही वापरलंय पूर्ण. याच्यामध्ये हा पाठीमागे गीप आहे, डॅप आहे. आता हे 2 फुटाचा प्रत्येकाच्या जनरली घरी हा टेबल डेकोरेटरचा टेबल असतो. हा जनरली आपण टेबल भाड्याने आणतात लोक बाहेरून, म्हणून ह्याच टेबलवर आम्ही डेकोरेशन बसवून दाखवलंय.
याच्यामध्ये 2 फूट 2.5 फुटापर्यंत मूर्ती आरामात बसू शकते. हा. 3 फूट पण मूर्ती बसू शकते. चौरंगावर तुम्ही ठेवलं तर त्याला देखील हे सुटेबल आहे. एका टेबलवर आपलं डेकोरेशन उभं राहते आणि हे पूर्ण फोल्डिंग आहे. हा वरचा पॅच पूर्ण वेगळा होतो, पाठचा मागचा पूर्ण पॅच वेगळा होतो. तुम्ही घरी जाऊन त्याला इझिली फिट करू शकता. सगळं फोल्डिंग सिस्टम मध्ये आपण बनवलेलं आहे. छान. हे बघा ह्या प्रकारचे सगळे रॉड्स आहेत. या रॉड्स मध्ये तुम्हाला हे सगळं मेल फिमेल सिस्टम आहे. आपण सगळं बनवून देतो या प्रकारच्या रॉड्स मध्ये. छान. हा पण सुंदर आहे. हा बघा ह्याच्यावर छत्री आहे. ह्याला असं झुमर लावलेलं आहे आतमधून तुम्ही पाहू शकता. वरून पण कपडा आहे, पाठीमागं पण कपडा लावलेला आहे. हे झुमरमध्ये पण लाईट आहे. ओके. ठीक आहे. आता हे बघा असे जे पॉट्स आहेत हे प्रत्येक डेकोरेशनच्या समोर आपण अशा प्रकारचे पॉट्स आहेत ना ते आपण नक्की देणार आहोत. प्रत्येक फुलाला सजेल असं सुटेल असं. ह्याच्यासाठी ऑर्किडचा आहे तर ह्याला ब्लू कलरचा ऑर्किडचा पण आपण फ्लॉवर पॉट समोर देणार आहोत. ओके. मला आवडला, खूप आवडला. ह्याच्यामध्ये जर काही जर तुम्हाला चेंजेस करून हवे असतील, कपडा चेंज पाहिजे, फ्लावरमध्ये कलर चेंज पाहिजे. हा ऍक्च्युली जो शेप दिला आहे, शेपच्या नंतर एका साईडला आर्टिफिशियल फ्लॉवर आहे, दुसऱ्या बाजूने तो तिकडून पडदा त्या ठिकाणी असा ओढलेला आहे, त्याच्या दुसऱ्या बाजूने लाईट आहे. पूर्ण ड्रॅप हा संपूर्ण विचार करून केलेला पीस आहे. आम्हाला खूप आवडला. मस्त. जसं आपण मगाशी दुकानामध्ये व्हाईट मध्ये पाहिला हा तसं पिंक मध्ये. हा पिंक मध्ये आहे. ह्याच्यामध्ये पण गजमुखची लाईट येईल किंवा मोऱ्याची लाईट येईल ते तुम्हाला आम्ही करून देऊ. हे बघा ह्याच्यामध्ये आपण दुकानामध्ये जे लाईट्स दाखवले तुम्हाला आता त्याच्या लाईट्स प्रमाणे ह्याला आपण पूर्ण कर्टन लावलेलं आहे. ह्याच्यामध्ये कलर्स पण येतात, लाईट्स पण चेंज होते. तुम्ही ज्याप्रमाणे पाहिजे तुम्हाला स्लो व्हाईट ते ऑटोमॅटिक फंक्शन ते चालू राहणार. आणि ह्या वरच्या फुलांचा आर्टिफिशियलचा पट्टा आहे. ह्याच्यामध्ये पण तुम्हाला कस्टमाइज पाहिजे तुमच्या मूर्तीच्या धोतरप्रमाणे, शॉलप्रमाणे हा कपडा तुम्ही चेंज करू शकता. तुम्ही आम्हाला सांगा, तुम्हाला त्या प्रकारचा आपण ड्रॅप करून देणार. आणि हा पण सगळा पूर्ण फोल्डिंग आहे. हा पार्ट पूर्ण वेगळा होतो, पाठीमागचा पार्ट पूर्ण वेगळा होतो. हा ऍक्च्युली तुम्हाला माहिती आहे तुमच्या मकरमध्ये एक मला जाणवलं की कलर कॉम्बिनेशन आहे ना खूप सुंदर ठेवलेलं आहे. म्हणजे विचार करून सगळं केलेलं आहे. आमचं काम हे 12 महिने आर्टिफिशियल फ्लावर मध्ये असतं. त्यामुळे जे गणपतीसाठी अनुभव त्याच्यामुळे आम्ही फ्लावरचं कॉम्बिनेशन थोडंसं मार्केटपेक्षा आपल्याकडे वेगळं नक्की तुम्हाला मिळेल. ठीक आहे. काय आपण 3-3चे लाईन किंवा 3 फुलं गुलाबी 3 फुलं लाल जे मार्केटमध्ये रेग्युलर मिळतं आपल्याकडे तसं नाही मिळणार. आपल्याला इव्हेंटचं नॉलेज आहे. आम्ही आमचं 12 महिने इव्हेंटचं काम असतं. त्याचप्रमाणे तुम्हाला पट्टे बघितल्या माणसाला समजत येतं. कारण आपण जेव्हा चॉईस करून ज्या गोष्टी चॉईस करतो त्याच्यानुसार माणसाकडे डेकोरेशनच्या व्हरायटी तुम्हाला दिसून येतं. हा बरोबर. तर हा एक पीस आहे बघा. हा ट्रेंडिंगमध्ये होता. ट्रेंडिंगमध्ये आता ह्याला पूर्ण आतमध्ये आपण ह्याला लाईटचं काम केलेलं आहे. पाठीमागे लटकन्स लावलेले आहेत. ह्याच्यामध्ये पण तुम्हाला कलर कॉम्बिनेशन पाहिजे तर त्याच्यामध्ये पण तुम्हाला कॉम्बिनेशन मिळून जाईल. पूर्ण लोखंडाची फ्रेम आहे. आणि हा पाठचा पीस उचलला हे फक्त स्टँड्स वेगळे होतात. अखंड पीस तुम्ही घेऊन जाऊ शकता. भारी. आणि 2 फुटा 2x4च्या टेबलवर हा इझिली फिट होतो. हा हे तुम्ही चांगलं केलं. हे टेबलचं माप चांगलं केलं. हा आता नियर बाय नेहरूनगरचा जो एरिया, कुर्लाचा जो एरिया नेहरूनगरचा, तिथे आपण टेबल्स पण 1000 रुपये एक टेबल आहे, त्याचं रेंट आहे. म्हणजे कोणाचा 5 दिवसाचा गणपती असेल, 7 दिवसाचा गौरी गणपती असेल तर आपण एक लमसम 1000 रुपये एक त्याचा टेबलचा रेट चालतो. जर डेकोरेटर प्रत्येक घेतात त्या हिशोबाने आपण पण टेबल देणार आहोत. आपल्याकडे चॅनल्समध्ये पण बघा 6-6 फुटाचे चॅनल्स पण आपल्याकडे अवेलेबल आहेत. तुम्ही या दोन्हीची तुम्हाला मी क्वालिटी दाखवतो. हा अगदी आपल्याकडे 1200 रुपयामध्ये हा पूर्ण 6 फुटाचा पट्टा मिळेल तुम्हाला. ओके. हा याला जरबेरा बोलतात. ह्याच्यामध्ये मल्टी कलर आहे. जरबेरा तुम्हाला 1200 रुपयाला 6 फुटाचा पट्टा मिळेल. आणि हा पट्टा बघा ह्याच्यामध्ये पूर्ण रिअलिस्टिक असं काम केलेलं आहे. हा पट्टा आहे ना ते ओरिजिनल फ्लोअर वाटतात. हा एकदम ओरिजिनल फ्लोरिश मध्ये तुम्हाला ओरिजिनल एकदम आर्टिस्टने बनवलेले सारखे पीस असतात जे तुम्हाला मार्केटमध्ये शोधून पण मिळणार नाही. ते तुम्हाला आमच्याकडे नक्की मिळेल. बघा ह्याची कॉस्टिंग आहे एक 3000 पर्यंत आहे. पण आपल्याकडे तुम्हाला डिस्काउंट करून मिळेल. हा बघा किती फुटाचा आहे हा आम्ही 8 फुटाचा कस्टमाइज बनवून घेतलाय. म्हणजे कुणाला असा राऊंड करायचा असेल. माझा प्रश्न काय होता कारण की नॉर्मली 6 फुटाचे असतात, हे जास्तच लांब दिसलं. आम्ही हा बनवून घेतलाय, कस्टमाइज करून घेतलेला आहे 8 फुटाचा पट्टा. जसं आता मगाशी डेकोरेशनसाठी जसं सांगितलं आपल्या मागचं जे डेकोरेशन आहे त्याला असं पूर्ण राऊंड करून लावायचं असेल डोक्याच्या वर तर हा 8 फुटाचा पट्टा कामाला आहे. पण तो आता हा रिअलिस्टिक मध्ये ग्रीन फ्लॉवर मध्ये हा बघा. कुणाला नाही म्हणजे असं एकदम निसर्गाचंच काम करायचं असेल तर ग्रीन फ्लॉवर मध्ये तुम्ही असे पट्टे लावू शकता. हा येल्लोच्या जागी व्हाईट पण होऊ शकतो, रेड पण होऊ शकतो. कस्टमायझेशन आपल्याकडे अवेलेबल आहे. त्याच्याचप्रमाणे आता हा व्हायोलेट कलर हा पण मस्त वाटतं लाईट कलर मध्ये. हा पण मस्त आहे. दादा तुम्ही एकापेक्षा काढताय, सगळे मस्त मस्त बोलतोय. हा पण आवडला. पट्टे आणि पट्ट्याची क्वालिटी आपल्याकडे 12 महिने पट्टे मिळतात. त्याच्यामुळे आता सध्याला जे गणपती सीझनसाठी जे पट्टे चालू आहेत ती क्वालिटी आपल्याकडे नसते. आपल्याकडे एकदम रिअलिस्टिक लुक आणि काम हे तुम्हाला समजून येईल. फुलांची क्वालिटी
जी सध्याला रेग्युलर चालू आहे त्याच्यापेक्षा आपल्याकडे 12 महिने चालणारी क्वालिटी असते तेच आपण करतो. आता कस्टमर आपल्याकडे जेन्युइन येते म्हणून कस्टमरला आपण जेन्युइनच देतो. हां आपण भाव सांगणार सोन्याचा आणि देणार चांदी असं आपण करत नाही. हा तुम्ही खूप पाहिला असेल ऑर्किडमध्ये, सगळा मार्केटमध्ये हाच विकला जातो. तुम्हाला कुठल्याही लग्न समारंभामध्ये आतमध्ये एंट्री पॉईंटला वगैरे असतो. एंट्री पॉईंटला वगैरे सगळीकडे तुम्हाला हाच तुम्हाला पट्टा कॉम्बिनेशन याच्यामध्ये तुम्हाला मिळून जातं. हा पण आपण अवेलेबल आपल्याकडे करून ठेवलेला आहे. ओके. गुलाबाचे मस्तच आहेत तुमच्याकडे सगळे. हा पण 8 फुटाचा आहे काय? 6 हा 6 फुटाचा आहे. अच्छा मस्त वाटतं याचे पण फ्लॉवर छान तुम्हाला वाटतात. जर आपल्याकडे जर मकर प्रमाणे जसं तुम्हाला वाटतं की मला हा नको हा पट्टा हवा आहे माझ्या गणपतीच्या कलरला सूट नसेल होणारा तर तुम्ही आपल्याकडे पट्टा चॉईस करून पण मकर बनवून घेऊ शकता. पण ते अगदी फक्त 3 ते 4 तारखेपर्यंत. त्याच्यानंतर कस्टमायझेशन नाही होणार. आपल्याकडे जे अवेलेबल असेल ते तुम्हाला मिळून जाईल. ओके. तर इथे आपण पाहू शकतो इथे लटकनचे एवढे प्रकार काढलेले आहेत ना की ते आपण धनश्रीच्या हातामध्ये 2 पाहू शकतो. म्हणजे या ठिकाणी सगळे प्रीमियम आहेत ना दादा हे सगळे? हे सगळे प्रीमियम क्वालिटी. आणि नक्कीच सांगू शकतो की एवढं मी खात्रीपूर्वक सांगू शकतो हे मला असे मार्केटमध्ये पण दिसले नाही आहे. हे सगळे प्रीमियम आहेत. मोतीची माळा जिथे येते ना जिथे मोती येतो तिकडे क्वालिटीची म्हणजे एकदम कॉस्ट पण वाढते आणि एक काम प्रीमियम काम सगळं. नाही सगळे कुठलीही पाहिली नाही बघा. ही अशा प्रकारची आहे इकडे, ही पुन्हा अशा प्रकारची आहे. हे खूप सुंदर आहे बघा. तुम्ही झुमर म्हणून पण लावू शकता, दरवाजाच्या बाहेर पण लावू शकता. एक सिंगल पीस कुठेही हँग करू शकता. जबरदस्त. आणि इकडे यांच्याकडे ह्याच्यामध्ये खूप सारे ऑप्शन या ठिकाणी अवेलेबल आहेत. तर या व्हिडिओमध्ये आपण व्हिजिट केली होती बॅश बॉक्स या शॉपला, ज्या ठिकाणी गणेशोत्सवाच्या निमित्त सर्व गोष्टी एकाच ठिकाणी मिळत आहेत. म्हणजे तसं पाहायला गेलं तर ते गणपतीच्या खूप सुंदर अशा मूर्त्या आहेत. सजावटीचे अनेक प्रकारचे या ठिकाणी वस्तू आहेत. रेडीमेड मकर आहेत. तर तुम्ही या ठिकाणी बॅश बॉक्स या शॉपला नक्की व्हिजिट करू शकतात आणि गणेशोत्सव 2026ची खरेदी करू शकतात. धन्यवाद. गणपती बाप्पा मोरया.